संयुक्त उपनगर उत्सव समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी। जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं। म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून। ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री। प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य, म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम। आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो। संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरी झाली। सकाळी 10 वाजता समितीच्या महिला सदस्यांच्या वतीने शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला। तसेच सायंकाळी 7 वाजता आभास कला अकॅडमी कोल्हापूर प्रस्तुत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या जीवनावर आधारित शिवपुत्र शंभूराजे हे महानाट्य सादर करण्यात आले। 10-12 वर्ष या उपनगरांचा संयुक्त अशा पद्धतीचा शिवजयंती उत्सव देशमुख साहेबांच्या पुढाकाराने होतोय। आणि आत्ताच किरण पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सामान्य कार्यकर्त्यांना पुढाकार देऊन या पद्धतीची भव्यदिव्य अशी उपनगराची शिवजयंती करण्याची प्रथा गेली अनेक वर्ष आहे। मला मुद्दाम आठवलं 2019 साली पलीकडच्या चौकामध्ये असा शिवजयंती उत्सव होता आणि त्यानिमित्तानं मला प्रमुख पाहुण्या ज्यावेळी बोललो होतं त्यावेळी सुद्धा असा प्रचंड पाऊस पडला। पण आज सुदैवानं तो जरी प्रसंगाचा पाऊस होता थांबलेला आहे आणि महानाट्य पाहण्यासाठी आता सर्वांना उत्सुकता लागलेली ते आता लवकरच सुरू होते। आणि हे जे उपक्रम समाज उपयोगी उपक्रम गेले अनेक वर्ष आपण घेत आहे शिवजयंतीच्या निमित्तानं लोक एकत्र करून शिवप्रेमींना शिवाजी महाराजांच्या आठवणी दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करताय। असे सुद्धा असा उपक्रम आपण करताय। आम्ही या शिवजयंतीच्या निमित्तानं या संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सवाला मी शुभेच्छा व्यक्त करतो। मला इथं प्रमुख पाहुणा म्हणून बोलल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक शारंगधर देशमुख, हर्षल सुर्वे, अध्यक्ष भगवान पाटील, उपाध्यक्ष शिवम सबनीस, सागर गायकवाड, सचिव राजू भोसले, खजानीस आनंदा पाटणकर यांच्यासह समितीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन पाटील, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।